सत्तेत आलं की माणसाची भाषा बदलते हा आजवरचा राजकीय अनुभव आहे। विरोधात असलं की जनतेचा कळवळा येतो। सत्तेत गेल्यावर काय होतं हा जनतेला पडलेला प्रश्न आहे। आज राजकीय नेत्यांना भ्रष्टाचार, इथली अव्यवस्था न्यू नॉर्मल झालंय का हा सवाल आहे। त्याचं कारण आहे राज्यातल्या 2 मंत्र्यांनी 2 दिवसात केलेली 2 विधानं। एक मंत्री कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत ते काय म्हणाले? ते म्हणाले की कुठल्याही सरकारी योजनेमध्ये 2-5% भ्रष्टाचार तर होत राहतो। याचा अर्थ त्यांचं भ्रष्टाचाराला समर्थन आहे का? खरं तर भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये आता न्यू नॉर्मल आहे। म्हणजे 5% होणारच, ते सोडून द्या, पुढचं बोला असं म्हणत भ्रष्टाचारांची पाठराखण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? सवाल हा आहे। खरं तर असं म्हटलं जातं की आपल्याकडे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे आणखी एक मंत्री आणि त्यांचं विधान। मंत्री आहेत जलसंपदा मंत्री विखे पाटील। त्यांनी एक वक्तव्य केलं आणि नवा वाद निर्माण झाला। ज्या वाळू माफियांवर कारवाई केली जाते त्या वाळू माफियांच्या संदर्भातलं ते वक्तव्य होतं का? मग त्यांच्या या वक्तव्यानंतर एवढा वाद का निर्माण झालाय? मंत्र्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टींना पाठिंबा द्यायचा आहे का? कितीतरी सवाल या 2 मंत्र्यांच्या वक्तव्यातून निर्माण झालेत। बघूया हा रिपोर्ट। कृषी मंत्र्यांचा भ्रष्टाचाराबद्दलचा अजब दावा। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। तर विखे म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे। त्यानं मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, गाड्या चालू द्या, काय फरक पडत नाही। आपले लोक सगळे सत्ताधाऱ्यांकडनं भ्रष्टाचाराचं समर्थन। याचाच अर्थ भ्रष्टाचार किती खोलवर गेला हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि क्रशर माफियांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय। सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातलेलं असून चंद्रभागेच्या वाळवंटाची दैनावस्था झाली आहे। याच वाळू माफियांना अभय देण्याबाबतचं एक अचंबित करणारं वक्तव्य शिंदे सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय। वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले तर ऐकावं लागतं आपल्याला। आपल्या जिल्हा परिषद त्यासाठी मला माहिती आहे ना, वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत। मला पण जावं दिलं होतं विजय कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यानं मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, गाड्या चालू द्या, काय फरक पडत नाही। आपले लोक सगळे आपल्या विधानावरनं गदारोळ उडणार याची कल्पना आल्यावरती विखेंनी मात्र आपल्या वक्तव्यावरनं यू टर्न घेतला। लक्ष देऊ नको बाबा, हे होतच राहतं, म्हणजे नेमकं काय समजायचं की तुम्ही सगळ्या गोष्टी कामात घेऊ नका। आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काय, पण वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो। सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसूर झाली नाही। अनेक वेळा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली। राधाकृष्ण विखेंनी आपल्या वक्तव्यावरनं सारवासारव केलेली असली तरी विरोधकांनी त्यांच्या विधानावरती बोट ठेवत चांगलीच टोलेबाजी केली आहे। हो, आता महसूल मंत्री नाही त्याचं त्यांना दुःख असावं म्हणून कदाचित ते स्टेटमेंट त्यांच्याकडून आलं असावं। केवळ विखे पाटीलच नाही तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजनेतील गैरव्यवहारांची कबुली देताना एक अजब दावा केला होता। हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याचा धागा पकडत विरोधकांनी आता सवालांच्या फैरी झाडल्यात। 2-4% आपण भ्रष्टाचार आहे हे कबूल करतो किंवा होऊ शकतो असा अनुमान काढू शकतो आणि त्याकडे फार विशेष आश्चर्याने बघत नाही। याचाच अर्थ भ्रष्टाचार किती खोलवर गेला हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। 2-4% भ्रष्टाचार जर मंत्री महोदयच कबूल करत असतील तर 10-12% आरामात हा पोचला असेल असं गृहीत धरायला हरकत नाही। 4% हे सरकारचं अधिकृत समर्थन आहे की 4%चा भ्रष्टाचार हा राज्य हे म्हणजे त्याला राज्य मान्यता दिलेली आहे। खरं तर 40%, पण 4% आज अधिकृत माणिकरावांनी घोषित करून टाकला की 4% जो आहे त्याला आमची राजमान्यता आहे। गेल्या 2 दिवसात 2 मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरनं राजकारण चांगलंच तापलंय।
त्यामुळे या मंत्र्यांवरती आता सारवासारव करण्याची नामुष्की ओढावली आहे. पण या मंत्र्यांचं हे वक्तव्य ऐकून सत्ताधारी भ्रष्टाचाराचं समर्थन तर करत नाहीत ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मुद्दा तोच आहे की काळ सोकावता कामा नये. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.